गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण MA पार्ट 2 सेमिस्टर 3 हिस्ट्री कोर पेपर 8 इंटेलेक्च्युअल हिस्ट्री ऑफ मॉडर्न वर्ल्ड यावरील MCQ टाईप प्रश्न पाहणार आहोत. याच पेपरवरील काही MCQ टाईप प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. याही व्हिडिओमध्ये आपण MCQ टाईप प्रश्नांची चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कॅन्टरबरी टेल्सची रचना कोणी केली? इथे 4 पर्याय दिलेत. पेट्रार्क, जेफ्री चॉसर, बोकॅशिओ, मॉन्टेन. तर कॅन्टरबरी टेल्सची रचना जेफ्री चॉसर यांनी केली. म्हणजेच योग्य पर्याय काय आहे? जेफ्री चॉसर. ओके, पुढचा प्रश्न पाहूया. थॉमस मूर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? इथे 4 ग्रंथांची नावं दिलेली आहेत. द प्रिन्स, द डिव्हाइन कॉमेडी, युटोपिया, डिकॅमेरॉन. योग्य पर्याय काय आहे? युटोपिया. म्हणजेच थॉमस मूर यांनी कोणता ग्रंथ लिहिला? युटोपिया. आता इथे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत प्रश्न. द प्रिन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? मॅकियाव्हेली. ओके. द डिव्हाइन कॉमेडी हा ग्रंथ कोणी लिहिला? डांटे. डांटे. ओके. युटोपिया थॉमस मूर. डिकॅमेरॉन बोकासियो. म्हणजे द प्रिन्स कोणी लिहिला? मॅकियाव्हेलीने. द डिव्हाइन कॉमेडी डांटे. युटोपिया थॉमस मूर. डिकॅमेरॉन बोकासियो. आता इथे आपला प्रश्न काय होता? थॉमस मूर यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? योग्य पर्याय काय आहे? युटोपिया. युटोपिया हे बरोबर उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणते नाटक शेक्सपियरने लिहिले नाही? नीट बघा. कोणते नाटक शेक्सपियरने लिहिले म्हटलं असतं तर इथे जे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत त्यातले रोमियो ज्युलिएट, जुलियस सीझर आणि हॅम्लेट हे 3ही नाटक शेक्सपियरने लिहिलेले आहेत. पण प्रश्न काय विचारला आहे की खालीलपैकी कोणते नाटक शेक्सपियरने लिहिले नाही? तर द डिव्हाइन कॉमेडी हा मुळात ग्रंथ आहे. म्हणजे इथे आता योग्य पर्याय काय आहे? द डिव्हाइन कॉमेडी. द डिव्हाइन कॉमेडी हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? आत्ताच आपण बघितलं होतं आधीच्या स्लाईडमध्ये. डांटे. दांते काही पण चालले, योग्य आहे. डांटेंनी काय लिहिलं? द डिव्हाइन कॉमेडी. ओके, म्हणजे शेक्सपियरनं कोणतं नाटक लिहिलेलं नाही? तर योग्य पर्याय काय? द डिव्हाइन कॉमेडी. ओके, पुढचा प्रश्न पाहूयात. सर्वोत्तम निबंधकार म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. पेट्रार्क, फ्रान्सिस बेकन, बोकॅसिओ, मॉन्टेन. ओके, आता सर्वोत्तम निबंधकार म्हणून फ्रान्सिस बेकन यांचा उल्लेख केला जातो. म्हणजेच योग्य पर्याय काय आहे? फ्रान्सिस बेकन. ओके, आता आपल्याला बघायचे की फ्रान्सिस बेकन यांचा सर्वोत्तम निबंधकार म्हणून उल्लेख केला जातोच. बरोबर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात.
मर्चंट ऑफ व्हेनिसची रचना कोणी केली? पर्याय दिलेत पेट्रार्क, शेक्सपियर, बोकॅशिओ, मॉन्टेन. तर मर्चंट ऑफ व्हेनिसची रचना शेक्सपियरने केलेली आहे. काय कोणी केलेली आहे? शेक्सपियरने. आणखी शेक्सपियरने मॅकबेथ याची पण रचना शेक्सपियरने केलेली आहे. मॅकबेथ नीट बघा. त्याच पद्धतीने याच्या आधीच्या स्लाईडमध्ये आपण काही नाटकांची नावं बघितली ती. त्यामध्ये हॅमलेट, त्यानंतर ज्युलियस सीझर, त्यानंतर रोमिओ ज्युलिएट. ओके. इथे मर्चंट ऑफ व्हेनिसची रचना कोणी केली? शेक्सपियर. म्हणजे शेक्सपियर हा योग्य पर्याय आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूया. कामोरेन, त्याचाच उल्लेख केमोन्स असाही केला जातो. कामोरेनने कोणते महाकाव्य लिहिले? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. रामायण, महाभारत, लुसिएड्स म्हणजेच लुसियाड आणि मॅकबेथ. त्यातला योग्य पर्याय आहे लुसिएड्स किंवा लुसियाड. ओके. म्हणजे लुसियाड हे महाकाव्य कोणी लिहिलं? तर केमोन्स किंवा कामोरेन. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. द प्रेज ऑफ फॉली या ग्रंथाचा लेखक कोण? 4 पर्याय दिले. इरेस्मस, फ्रान्सिस बेकन, बोकॅशिओ, मॉन्टेन. आता द प्रेज ऑफ फॉली या ग्रंथाचा लेखक इरॅस्मस हा आहे. ओके. या ग्रंथाद्वारे इरॅस्मसने धार्मिक जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला किंवा धर्मातील ज्या अनिष्ट प्रथा आहे त्यावर टीका केलेली आपल्याला दिसते. पुढचा प्रश्न पाहूयात. युरोपचा पहिला मानवतावादी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? 4 पर्याय दिलेत. इरॅस्मस, फ्रान्सिस बेकन, बोकॅशिओ, मॉन्टेन. तर योग्य पर्याय काय आहे? इरॅस्मस. युरोपचा हा पहिला मानवतावादी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? इरॅस्मसचा. इरॅस्मस हे बरोबर उत्तर आहे. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. आधुनिक पोर्तुगीज भाषेचा पाया कोणी घातला? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. पेट्रार्क, कामोरेन म्हणजेच केमोन्स, बोकॅशिओ, मॉन्टेन. तर योग्य पर्याय काय आहे? कामोरेन म्हणजेच केमोन्स. आधुनिक पोर्तुगीज भाषेचा पाया कोणी घातला? केमोन्स किंवा कामोरेन यांनी. ओके. नीट लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे. आधुनिक चित्रकलेचे जनक कोणाला म्हणतात? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. पेट्रार्क, जिओटो डी बॉन्डेन, बोकॅशिओ, मॉन्टेन. यामध्ये योग्य पर्याय जिओटो डी बॉन्डेन. जिओटो डी बॉन्डेन यांना आधुनिक चित्रकलेचा जनक म्हणतात. म्हणजेच जिओटो डी बॉन्डेन हे योग्य पर्याय झाला. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. द लास्ट सफर या चित्राची निर्मिती कोणी केली? इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत. लिओनार्दो दा व्हिंची, मायकेल एंजेलो, राफेल, गियोत्तो. तर द लास्ट सफर
या चित्राची निर्मिती लिओनार्दो दा व्हिन्सी यांनी केली. लिओनार्दो दा व्हिन्सी यांचं जागतिक चित्र जे प्रसिद्ध आहे ते म्हणजे मोनालिसा. म्हणजेच मोनालिसा या चित्राचा चित्रकार कोण, तर लिओनार्दो दा व्हिन्सी. ओके. द लास्ट सफर या चित्राची निर्मिती कोणी केली, लिओनार्दो दा व्हिन्सी. हा योग्य पर्याय आहे. ओके. द लास्ट जजमेंटची निर्मिती कोणी केली. मागचा प्रश्न काय होता, द लास्ट सफर, त्याची निर्मिती कोणी केली, लिओनार्दो दा व्हिन्सी. आता काय प्रश्न आहे, द लास्ट जजमेंट. नीट बघा, द लास्ट जजमेंटची निर्मिती कोणी केली. 4 पर्याय दिलेत, लिओनार्दो दा व्हिन्सी, मायकेल एंजेलो, राफेल, गियोत्तो. योग्य पर्याय मायकेल एंजेलो. द लास्ट जजमेंटची निर्मिती कोणी केली, मायकेल एंजेलो. आणि लिओनार्दो दा व्हिन्सीने कशाची केली ती, द लास्ट सफरची केली ती. नीट इथे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न, शिल्पकलेतील सम्राट म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत, लिओनार्दो दा व्हिन्सी, मायकेल एंजेलो, राफेल, गियोत्तो. आता शिल्पकलेतील सम्राट म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे मायकेल एंजेलो. ओके. पुढचा प्रश्न, डेव्हिडचा पुतळा निर्माण करणारा स्थापत्य विशारदचे नाव लिहा. इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत, लिओनार्दो दा व्हिन्सी, मायकेल एंजेलो, राफेल, गियोत्तो. तर डेव्हिडचा पुतळा मायकेल एंजेलो यांनी तयार केलेला आहे. म्हणजेच योग्य पर्याय काय आहे, मायकेल एंजेलो. आता मायकेल एंजेलो यांनी जो डेव्हिडचा पुतळा तयार केलेला आहे तो पुनरुज्जीवन चळवळीच्या कालखंडातील अत्युत्तम शिल्प म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्याच्यावर मानवतावादाचा पूर्ण प्रभाव असलेला आपल्याला दिसतो, कारण पुनरुज्जीवन चळवळीच्या पूर्वी शिल्पकृतीवर धर्माचा अधिकाधिक प्रभाव होता, परंतु पुनरुज्जीवन चळवळीच्या कालखंडामध्ये मानव हा केंद्रीभूत धरून विविध साहित्यांची, चित्रांची, शिल्पांची, स्थापत्याची निर्मिती झालेली दिसते. थोडक्यात डेव्हिडचा पुतळा कोणी निर्माण केला, मायकेल एंजेलो. ओके. आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुनर्जागरणपूर्वी मूर्तिकलेवर कशाचा प्रभाव होता, समाजाचा, धर्माचा, राजकारणाचा, अर्थव्यवस्थेचा. योग्य पर्याय काय आहे, धर्माचा. पुनर्जागरणपूर्वी मूर्तिकलेवर धर्माचा प्रभाव होता आणि पुनरुज्जीवन काळात मानवाचा किंवा मानवतावादाचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो. ओके. आता पुढचा प्रश्न पाहूयात. चर्चमध्ये संगीत कलेला कोणी सुरुवात केली. इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत, मार्टिन ल्यूथर, इरॅस्मस, जॉन विक्लिफ, जॉन हस. तर चर्चमध्ये संगीत कलेला मार्टिन ल्यूथर यांनी सुरुवात केली. म्हणजे योग्य पर्याय काय आहे, मार्टिन ल्यूथर. नीट लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, प्रोटेस्टंट क्रांतीचा जनक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो. इथे आपल्याला 4 पर्याय दिसत आहेत, इरॅस्मस, जॉन विक्लिफ, जॉन हस, मार्टिन ल्यूथर. तर प्रोटेस्टंट क्रांतीचा जनक म्हणून मार्टिन ल्यूथरचा उल्लेख केला जातो.
थोडक्यात मार्टिन लुथर हा योग्य पर्याय आहे. कॅथॉलिक पंथीयांच्या विरोधी प्रोटेस्टंट क्रांती घडवून आणण्यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यामध्ये इरॅस्मस असेल, जॉन विक्लिफ असेल, जॉन हस असेल आणि मार्टिन लुथर. पण प्रोटेस्टंट क्रांतीचा जनक अर्थातच मार्टिन लुथर हा योग्य पर्याय असलेला आपल्याला दिसून येतो. ओके. आता बायबलचे अनुकरण करा आणि चर्चमध्ये सुधारणा घडवून आणा असे आवाहन कोणी केले? 4 पर्याय दिसत आहेत. इरॅस्मस, जॉन विक्लिफ, जॉन हस, मार्टिन लुथर. आता आपण मार्टिन लुथरला प्रोटेस्टंट क्रांतीचा जनक म्हटलेले आहे, राईट. आणि आता बायबलचे अनुकरण करा आणि चर्चमध्ये सुधारणा घडवून आणा. म्हणजे मूळ बायबल चांगला आहे त्याचं अनुकरण करा. चर्चमध्ये जे अनैतिकतेचे प्रकार होत आहेत, भ्रष्टाचार होत आहेत, त्याचा शेवट करा. म्हणजे चर्चमध्ये सुधारणा घडवून आणा असे आवाहन जॉन हस यांनी केलेले. म्हणजेच जॉन हस हा योग्य असलेला पर्याय आपल्याला दिसतोय. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. स्वित्झर्लंडमध्ये धर्मसुधारणा चळवळीची ज्योत कोणी प्रज्वलित केली? इरॅस्मस, जॉन विक्लिफ, झ्विंगली, मार्टिन लुथर. तर इथे स्वित्झर्लंडमध्ये धर्मसुधारणा चळवळीची ज्योत झ्विंगली यांनी केलेली आहे. म्हणजे हे सर्व धर्मसुधारकच आहेत, परंतु स्वित्झर्लंडमध्ये धर्मसुधारणा चळवळीला जी सुरुवात केली म्हणजे धर्मसुधारणा चळवळीची ज्योत जी प्रज्वलित केली ती कोणी केली आहे? झ्विंगली. ओके. अशा पद्धतीने आपण MA याचे पेपर 8 मधील MCQ टाईप प्रश्न